बिगिनर फोटोग्राफरला प्रचंड टेन्शन आधी आणि नंतर डिप्रेशन येण्याची ही 5 कारणं आहेत आणि यातलं शेवटचं कारण सगळ्यात डेंजरस आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1. मी पहिल्यांदा शूट करतोय, मग मला जमेल की नाही? उपाय: प्रत्येक ठिकाणची उत्तम रेखी करायची, क्लायंट सोबत मॅक्सिमम चांगलं इंटरॅक्शन करायचं, जे कार्यक्रमाच्या आधी ठेवणं आवश्यक आहे. हाच त्याच्यावरचा उपाय आहे. 2. अपोजिट फोटोग्राफरकडे अशा लेन्स आहेत, मग माझ्याकडे नाही आहेत, मी काय करू? उपाय: एक तर त्याला अपोजिट म्हणू नका, त्याच्यासोबत उत्तम मैत्री करा, वातावरणात असलेलं टेन्शन निघून जाईल व सर्व काही लेन्स आणि कॅमेरा करत नाही, त्यामागचा डोळा महत्वाचा असतो, त्यामुळे कामावरचा फोकस वाढवला पाहिजे. 3. मला बोल बच्चनगिरी जमत नाही, भाऊ माझं कसं काय होणार? उपाय: सोशल मीडियाचा उत्तम वापर करा, कारण तुमचं काम शेवटी बोलणार आहे. काम महत्वाचं आहे, त्यामुळे काम बोलेल असं काम करा. 4. क्लायंटकडे ऍडव्हान्स कसं मागू, काय म्हणतील ते? उपाय: अजिबात याबाबत भीड बाळगू नका. ऍडव्हान्स मागणं हे एका प्रोफेशनल फोटोग्राफरचं लक्षण आहे. अहो, घोडेवाला पण ऍडव्हान्स घेतो, मग आपण का नाही घ्यायचा? आणि शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा: माझे इंस्टाग्राम फॉलोअर्स का वाढत नाहीयेत? वाटतंय ना असं? यासाठी एक लक्षात घेऊया, फोटोग्राफी ही एंटरटेनमेंट नाहीये, ती एक कला आहे. एंटरटेनमेंटच्या कॅटेगरीमध्ये जे असतात त्यांचा स्पेसिफिक ऑडियन्स असतो व कुणीही मनोरंजन म्हणून त्याच्याकडे पाहत असतो, त्यामुळे त्यांचे फॉलोअर्स फास्ट वाढतात. पण आपली कॅटेगरी ही स्पेसिफिक कॅटेगरी आहे, त्यामुळे आपल्याला ग्रो व्हायला वेळ लागतो. त्यामुळे रोज इंस्टाग्राम पाहून नर्वस होऊ नका, रोज काहीतरी नवीन करा, एंगेजमेंट नक्की वाढेल.